नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शासनाच्या वतीनं पक्कं घर नसणाऱ्यांसाठी विविध घरकुल योजना असतात. त्यामुळे 2024-25 आणि 25-26 या वर्षामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत बऱ्याच घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील काही घरकुलांचं काम देखील पूर्ण झालं आहे, तर काही घरं अजून अपूर्ण स्थितीमध्ये आहेत. तर पात्र लाभार्थ्यांना जागा नसल्यास शासनाकडनं खरेदीसाठी पैसे देखील मिळत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण भागासाठी आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळतं. या योजनेमधून घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी 269 चौरस फूट बांधकाम करणं अपेक्षित असतं. यासाठी केंद्र शासनाकडनं 1,20,000 रुपयांचं अनुदान मिळतं. तसेच घराचं अधिक काम झालं तर त्याचा खर्च हा लाभार्थ्याला करावा लागतो. त्याचबरोबर शौचालयासाठी वेगळे पैसे मिळतात. स्वच्छ भारत मिशनमधून त्याचा निधी मिळतो. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधत असताना लाभार्थ्यांना 4 टप्प्यामध्ये पैसे मिळतात. घरकुल योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती ऑनलाईन पद्धतीनं जमा होतात. त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानासाठी हेलपाटे मारावे लागत नाहीत. यामुळे घरकुल पूर्ण होण्यास विलंब होत नाही. यामध्ये 4 हप्त्यांमध्ये अनुदान मिळतं. पहिला हप्ता हा घरकुल मंजूर झाल्यावरती 15,000 रुपये मिळतो. तर दुसरा हप्ता हा घरकुलाचं फाउंडेशन पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये बँक खात्यात जमा होतात. तिसरा हप्ता हा घराचा पत्रा टाकण्याच्या स्थितीत असल्यानंतर 30,000 रुपये मिळतात. तर चौथा हप्ता हा घरकुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर 5,000 रुपये मिळतात. यामध्ये आता घराच्या जागेसाठी देखील आता पैसे मिळू लागलेत. यामध्ये घरकुलाचा लाभ घेत असताना काही लाभार्थी हे भूमिहीन असतात, तर त्यांना घरकुल मंजूर झालं तरी ते बांधण्यासाठी जागा नसते. यासाठी शासनाच्या वतीनं घरकुलासाठी अर्धा गुंठा जागा खरेदीसाठी 1,00,000 रुपयांपर्यंतचं अनुदान हे देण्यात येतं. यामुळे संबंधित पात्र लाभार्थ्यांचं घरकुल बांधणीचं स्वप्न हे साकार होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अशा 4 हप्त्यांमध्ये आता इथून पुढे अनुदान मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.